सन्माननीय लक्ष्मण आके साहेब, श्री नवनाथ आबाजी, आम्ही सोमवारी पालकमंत्री महोदय याच पद्धतीनं कराड साहेब, मुंबई साहेब सोमवारी डेलिगेशनबाबत चर्चा केली होती. तर त्याच पद्धतीनं आता त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यत्वे त्यांचं जे आरोग्य तब्येतीच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून आपण उपाययोजना इथे केलेल्या आहेत. सुरुवातीला डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आणि CSचं जे व्हिजिटिंग होतं तर त्या पद्धतीचं नियोजन केलं होतं. ॲम्ब्युलन्स होती. आता मागच्या 4 दिवसापासून कार्डियक ॲम्ब्युलन्स, 3 दिवसापासून कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि फिजिशियन हे पण आहेत. काल सिव्हिल सर्जन होते, आजही सिव्हिल सर्जन आहेत. आज एक प्रायव्हेट कार्डिओलॉजिस्टसुद्धा सकाळी इथे आले होते. त्या पद्धतीने दोघांनाही त्या आरोग्याच्या बाबतीमध्ये चर्चा करायची होती. आबांचं, नवनाथ आबाजींचं इलेक्ट्रिकमध्ये काही फायंडिंग्स होत्या आणि आतेसाहेबांचं ECGमध्ये होतं. त्या पद्धतीने मुख्यत्वे ती चर्चा करण्यासाठी ते आलो होतो. त्या पद्धतीनं त्यांना विनंती केली. त्यांनी कालपासून पाणी पण सुरू केलं होतं. तर त्याबद्दल त्यांचा आभारी मानले आणि जे त्यांचे विषय आहेत त्याबाबत चर्चा केली. कार्यकर्त्यांना आव्हान करत घोषणा लक्ष्मण हाके यांची तब्येती चिंताजनक आहे, याची तुम्ही अधिकृतरित्या शासनाला माहिती दिलेली आहे का? आणि दिली तर कधी दिली? ज्या पद्धतीनं त्यांची तब्येत आहे तर सुरुवातीपासून इथे आपली 24 तास मेडिकल टीम असते आणि कार्डियक ॲम्ब्युलन्ससुद्धा इथं स्टेशन ठेवलेले आहे. ज्या फायंडिंग आहेत त्यानुसार स्पेशलिस्ट असतील, कार्डिओलॉजी, फिजिशियन हे सुद्धा इथे असतात. सिव्हिल सर्जनसुद्धा काल दिवसभर इथे होते. आज सकाळपासून सुद्धा सिव्हिल सर्जन स्वतः आहेत आणि प्रकृतीवर त्यांच्या दोघांचे नजर ठेवून आहेत आणि त्या पद्धतीचं ज्या आवश्यक उपाययोजना आरोग्याच्या दृष्टीनं आहेत तर त्यासुद्धा करण्याचं प्रशासनाने पूर्ण नियोजन केलं. त्या अनुषंगानं काही तपासण्या त्यांच्या करायच्या होत्या ज्या की हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात. त्याबाबत त्यांना विनंती केली की काही वेळासाठी आपण ती तपासणी जी आहे तर त्याकरिता आपण परवानगी द्यावी आणि त्या पद्धतीनं ते टीम जे आहे तर आपल्याला टेस्ट करून पुढे टेस्ट करायचा होता. तर त्या पद्धतीनं त्यांना सिव्हिल सर्जननी विनंती केली होती. त्या पद्धतीनं मी पण त्यांना विनंती केली की आपण तो एक टेस्ट करून घ्यावा आणि नवनाथ आबांच्या त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या EFTमध्ये थोडेसे बदल होते. IV फ्लूची त्यांना आवश्यकता आहे तर ती सुद्धा विनंती त्यांना केलेली आहे. आतेसाहेबांनी जे आवाहन केले की शांततेमध्ये आंदोलन करावं तर तेही त्या पद्धतीने मी सर्वांना म्हणेल की सर्व प्रशासन जे आहे तर त्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांची आणि कोर टीमची चर्चेमध्ये आहे आणि सोमवारी माननीय पालकमंत्री महोदय आणि दोघेही त्यांच्यासोबत आले होते तर त्या पद्धतीने ती तरतूद केली. तर त्या अनुषंगानं सर्वांनी सहकार्य करावं आणि या 1-2 गोष्टींमध्ये सहकार्य करावं अशी त्यांना मी विनंती केलेली आहे. सरकारला तुम्ही माहिती दिली आहे का? आपला अहवाल जो असतो तो जात असतो. पूर्ण मेकॅनिझम सिव्हिल सर्जन असतील, गृह विभाग असेल, म्हणजे कलेक्टर ऑफिसचा RDC असेल तर त्या पद्धतीनं ती रिपोर्टिंग आपली सर्व असते. धन्यवाद. सोमवारी जी पालकमंत्री महोदयांसोबत आणि चर्चा झाली होती की एक डेलिगेशन ज्यामध्ये जे मुद्दे आहेत तर त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील आणि चर्चा करण्यात येईल त्या पद्धतीची विनंती केली आहे. कोर कमिटी आहे त्यांना दोघांच्या तब्येतीबाबत सुद्धा त्यांनी सहकार्य करावं अशा पद्धतीचं मी आवाहन केलं. उपोषण मागे घेण्यासाठी काही तोडगा वगैरे काढण्यात येतो, काही शासनाशी वगैरे बोलणं झालं त्यांचं त्या बाबतीतच जर डेलिगेशन जर शासनापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः डेलिगेशनसोबत चर्चा करतील अशा पद्धतीनं
पालकमंत्री महोदय सोमवारी आले होते, तर त्या पद्धतीचं चर्चा झाली होती तर त्या अनुषंगाने मी पण आता तेच चर्चा केली त्यांच्यासोबत. तर लवकरच मी त्यांच्याशी परत चर्चा करून कोर कमिटीसोबत परत तसं मी कळवतो. मात्र जे शिष्टमंडळ आलं होतं ते खाली हाताने गेलं, ते वैयक्तिक शिष्टमंडळ असावं असंही हाकीम म्हणतात. नाही, तसं जे पालकमंत्री महोदय आले होते तर ते कम्युनिकेशन घेऊनच आले होते की ज्या मंगळवारी कॅबिनेट होती आणि कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वेळ घेऊन त्यामध्ये तिथे चर्चा करण्यात येईल असं तर त्या डेलिगेशनचं स्वरूप होतं. आता त्यांची प्रकृती आहे सध्या नाजूक सांगितली जाते वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं. तुम्ही काही विनवणी वगैरे केली त्यांना उपचार घेण्यासाठी? हो, पहिल्या दिवसापासूनच आपलं वैद्यकीय सर्व ज्या व्यवस्था लागतात त्या आपण पुरवल्या आहेत आणि दोघांच्या तब्येतीमध्ये वेगवेगळ्या हे आहे फाइंडिंग्स आहेत, तर त्यानुसार जे आवश्यक औषधोपचार असतात ते देण्याचा प्रयत्न करतो. कार्डियक ॲम्ब्युलन्स एक आपण इथं स्टेशन ठेवली आहे, डॉक्टर पूर्ण वेळ असतात आणि कार्डिओलॉजिस्ट आज सकाळी येऊन गेले होते. दोघांच्या तब्येतीमध्ये काही फाइंडिंग्स होते. एका नवनाथ वाघमारे त्यांच्या फाइंडिंगमध्ये LFT KFTचं फंक्शन ब्लड टेस्टमध्ये थोडासा कमी जास्त होतं, तर ते आपण त्याबद्दल IV फ्लूइड लागतं त्याबाबतीत विनंती केली आणि ECGमध्ये हाकेसाहेबांनी त्यांचा ECGमध्ये थोडासा हे होता, तर त्याबाबत पुढे 1-2 टेस्ट करायचे त्याच्याबाबत विनंती केली. काल रस्ता रोको झाला, दाखवून मिळवण्याचा प्रश्न झाला. जिल्ह्यामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. तुमचं काय आव्हान आहे? मनाई आदेश वगैरे जारी केला? उपोषणकर्ते यांनी सुद्धा त्या पद्धतीचं आवाहन केलं आहे की शांततेमध्ये आंदोलन करावं आणि काल रस्ता रोको झाला, तो काही वेळामध्ये क्लिअर झाला. आज दुपारी तसा थोडा काही अल्प कालावधीसाठी झाला होता, पण उपोषणकर्ते यांनी पण त्याच्यामध्ये आवाहन केलं, तर त्या अनुषंगानं सर्व आंदोलनकर्ते आणि जे सपोर्टर आहेत त्यांनाही मी तेच आवाहन करेल की शांततेमध्ये आंदोलन करावं, ते रस्ता रोको किंवा कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट